हाय हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण बनवणार आहोत सुंदर अशी ट्रेंडिंग न्यू स्लीव्ज डिझाईन। त्यासाठी मी इथं अस्तरवरती सगळ्यात आधी स्लीव्जचं कटिंग करून घेणार आहे। मला तयार 5 इंच स्लीव्ज हवी आहे, तर मी 5.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते, कारण अर्धा इंच सिलाईमध्ये जातं। आता चेस्ट साईजनुसार तुमचं जेवढं स्लीव्जची रुंदी असेल तेवढी तुम्ही ते टाकून घ्यायची आहे। तर 5 इंच लांबी आणि 5.5 इंच रुंदीवरती मार्किंग केल्यानंतर आपण टाकायची आहे दंडघेराची आर्महोलची रुंदी। तर इथे टोटल माझी 36 साईज चेस्ट आहे, तर मी 7.5 इंचावरती रुंदी टाकून घेतलेली आहे आणि खाली देत आहे 3.25 इंचावरती कॅप हाईट। आता कॅप हाईट दिल्यानंतर अशा पद्धतीने कॅप हाईटपासून जिथं रुंदी आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने तिरकी लाईन आखून घ्यायची आहे, त्याचा मध्य काढायचा आहे आणि सेंटरला मध्याच्या बाहेरच्या बाजूकडून अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि पुन्हा त्या अर्धा इंचाच्या खालचा जो भाग आहे तिथेही मध्य काढायचा आहे आणि त्या मध्यावरती 1.25 इंचावरती दुसऱ्या साईडनं मार्किंग करायचं आहे आणि ह्या 2 लाईन आधी आखून घ्यायच्यात। आता हे मी का सांगते तर नवीन मैत्रिणींसाठी स्लीव्ज कटिंग जर अवघड जात असेल तर त्यांनी अशा पद्धतीने स्लीव्जचं कटिंग करायचं आहे आणि जसे मी आकार दिले आहेत तसे आकार देऊन घ्यायचे आहेत, म्हणजेच नवीन मैत्रिणींना आकार द्यायला सोपं जातं। तर आता इथे 5.6 इंच दंडगेर आहे, तर मी दंडगेर टाकून घेतलेला आहे आणि स्लीव्जपासून दंडगेर जोडून घेतला आहे। आता राहतं शिलाई मार्जिन। आपण जी ब्लाऊजला 1.5 इंच शिलाई मार्जिन दिलेली आहे तीच मी इथे स्लीव्जवरतीही देऊन घेतलेले आहे फिटिंगसाठी। तुम्ही जर 1.25 इंच दिले असेल तर तुम्ही 1.25 इंचावरतीच मार्किंग करू शकता। आता स्लीव्ज मी इथे कटिंग करून घेतलेला आहे। सेंटरला छोटासा कट दिल्यानंतर स्लीव्जचं जे फ्रंट आर्महोलचं पार्ट असतो तो मी इथे कट केलेला आहे। आता कट केल्यानंतर आपण स्लीव्ज जोडून घेणार आहोत मेन ब्लाऊजचं जे अस्तर आहे त्याला। त्यासाठी मी इथं ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे, पण त्याआधी आपण वरती मार्किंग करून घेऊया स्लीव्जला। तर स्लीव्जचं डिझाईन बनवण्यासाठी वरती 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी स्लीव्जला फोल्ड करून घेतलेले आहे सेंटरला आणि 2.5 इंचावरती मार्किंग केलं आहे। आता खाली मार्जिन किती घ्यायचं तर तुमचा जेवढा काठ असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता। इथे माझी काठची उंची 2 इंच आहे, म्हणून मी इथं 2 इंचावरती मार्किंग करणार। पण असं जर नसेल समजत तर डायरेक्ट तुम्ही काठावरती स्लीव्ज ठेवून बघायची आणि जिथं काठ संपतो तिथे मार्किंग करून घ्यायची आणि त्या मार्किंगपासून वरची मार्किंग जोडून घ्यायची आहे, कारण इथे आपण कट करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने ही मार्किंग केल्यानंतर मी अगोदर हा मार्किंग केलेला भाग कट करून घेते। त्यानंतर हा भाग मधला जपून ठेवायचा आहे, आपल्याला शिलाई करताना उपयोग येणार आहे। तर मी स्लीव्जचं मेन कापड घेतलेलं आहे आणि एकदम कापडाच्या सुईच्या बाजूकडून अस्तर ठेवलेला आहे। जसं रेग्युलर आपण स्लीव्ज जोडतो त्याच पद्धतीने इथे स्लीव्ज जोडून घ्यायची आहे। ब्लाऊजचं जे मेन कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अस्तरचं कापड ठेवलेलं आहे स्लीव्जचं आणि 1/4 इंच शिलाई मार्जिनवरती मी इथं शिलाई मारून घेत आहे। आता शिलाई मारून घेतल्यानंतर ही स्लीव्ज पलटून घ्यायची आहे। त्या अगोदर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी ते कट केलेलं आहे। तर आता ही स्लीव्ज पलटवायच्या आधी आपण जो वरचा भाग आहे जिथे आपण त्रिकोणाकृती आकार दिलेला आहे तो भागही शिलाई मारून शिवून घ्यायचा आहे, कारण इथे आपण कॅनव्हास वगैरे वापरणार नाही, डायरेक्ट फोल्ड करणार आहोत। तर आता मधला भाग जो आहे तो मी ते कट करत आहे। मधला भाग कट करायचा आणि सेंटरला एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून हे कापड इझिली फोल्ड होईल। आता हे कापड आपण फोल्ड करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण कापड मी इथे व्यवस्थित आतमध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे कापड व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हाताने सेट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही प्रेस करून घेऊ शकता अगोदर। आता सेट केल्यानंतर मी हे कापड जो किनार आहे स्लीव्जचा दंडघेर आहे त्या दंडघेरावरती शिलाई मारून घेत आहे। हे पहा, अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे। त्यानंतर वरती जो आकार दिलेला आहे त्या आकारालाही एकदम फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे। त्याचं कापड कुठे गोळा होणार नाही किंवा गुंतणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ओपन जो भाग आहे त्यालाही दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी अगदी फिनिशिंगसह शिलाई मारलेली आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूलाही सेम त्याच पद्धतीने शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने स्लीव्ज तयार झालेले आहे। तर आता त्यासाठी डिझाईन बनवण्यासाठी मी अंदाजे 6 इंच रुंद कापड घेतलेलं आहे आणि लांबी तुम्हाला जेवढ्या प्लेट्स आहेत तशी घेऊ शकता। माझ्याकडे 19 इंचाचं हे कापड आहे। तर रुंदी 6 इंच का घेतली, कारण स्लीव्जची उंची तेवढी आहे, म्हणून स्लीव्जच्या उंचीपेक्षा
थोडंसं कापड एक्स्ट्राचंच घ्यायचं, कारण प्लेट टाकताना कमी जास्त होऊ शकतं. आता सेंटरला मी कट दिलेला आहे या कापडाला आणि सेंटर पॉईंटपर्यंत आपण प्लेट्स टाकणार आहोत. तर आता सुरुवातीपासून प्लेट्स टाकायला सुरुवात करूया. हे अशा पद्धतीने 1-1 इंचावरती छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत इथे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने तुम्ही प्लेट्स टाकू शकता किंवा हातानेही तुम्ही टाकून घेऊ शकता. आता या प्लेट्स जिथं आपण सेंटर पॉईंट दिला होता तिथपर्यंत टाकल्या आणि त्यापासून पुढे उलट्या, म्हणजे तिकडच्या प्लेटची तोंड इकडे आणि इकडच्या प्लेटची तोंड मध्यावरती, म्हणजे दोन्ही प्लेट्सची तोंड सेंटरच्या बाजूने ठेवायची आहेत. आणि त्यानंतर खालचा जो भाग आहे, खालचा जो कट दिलेला आहे त्या कटवरती मात्र दोन्ही प्लेट्स एकामेकावरती अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत हाताने. इथे तुम्ही पाहू शकता मी एक एक करून सगळ्या प्लेट्स अशा एकमेकावरती सेट करून घेत आहे. अशा पद्धतीने प्लेट सेट करून झाल्या की खालच्या बाजूने व्यवस्थित एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारून झाली की हा भाग आपण स्लीव्जवरती सेट करणार आहोत. तर आता हे स्लीव्जवरती सेट करून बघायचे. अगोदर खालच्या बाजूने मी पिन लावून घेतलेले आहे. हे अशा पद्धतीने इथे पिन लावून घ्यायचे आहे व्यवस्थित सेटिंग करून. आता वरच्या बाजूने आपण जो मधलं कापड ठेवलं होतं ते एकदा ठेवून बघायचं आहे. मधलं कट केलेलं कापड घ्यायचं आहे आणि ते कापड व्यवस्थित ठेवून बघायचे. कापड कमी जास्त मार्जिन कमी जास्त होत नाही ना हे चेक करण्यासाठी. आणि वरच्या बाजूने असं चॉकने बरोबर त्या कापडावरती ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या प्लेट्सला अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर वरचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने शिलाई मारली की अगोदर आपण स्लीव जोडून घेऊया दोन्ही बाजूने आणि नंतर वरचं कापड कट करायचं आहे. आता हे कापड शिलाई करताना प्लेटची तोंड आहे ती उलटी पालटी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बरोबर दोन्ही बाजूची प्लेटची तोंड सेंटरला राहतील अशी काळजी घेऊन मगच शिलाई मारायची आहे. आता पिन खालचा मी काढून घेतलेला आहे आणि आता ही स्लीव्ज आहे तिला आपण शिलाईने जोडून घेत आहोत. आता हे जोडून झाल्यानंतर इथं मॅचिंग अशी मी लेस घेतलेली आहे. हे पहा इथं ग्रीन कलरची मी लेस घेतलेली आहे आणि ही लेस मी जोडून घेत आहे. हे पाहू शकता अशा पद्धतीने लेस जोडून घेतल्यानंतर लेसचं कापड कट केलेलं आहे. आता या लेसवरती मी डबल शिलाई मारत आहे. अशा पद्धतीने सुंदर स्लीव्ज तयार झालेले आहे. तुम्ही या स्लीव्जला मॅचिंग असं लटकन लावू शकता किंवा बटन वगैरे लावू शकता. तर मी इथे आता या स्लीव्जला सुंदर असं बटन लावणार आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.